अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर भले मोठे रामाचे पोस्टर लावण्यात आले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळेंनी। पाहूयात। अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश हा राम भक्तिमय झालेला आहे। नागपूरमध्ये देखील तसंच चित्र आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी देखील आपल्याला प्रभू रामाचं मोठं पोस्टर पाहायला मिळत आहे। खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिरासाठी कारसेवा केलेली आहे। 90च्या दशकात जेव्हा कारसेवा सुरू झाली तेव्हा ते 2 वेळा कारसेवेसाठी अयोध्येला जाऊन आलेले होते आणि त्यांचं देखील स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच मग संपूर्ण देशामध्ये एक दिवाळीसारखं दसऱ्यासारखं आनंदाचं वातावरण आहे। त्यामध्ये देखील त्यांनी सहभाग अशा प्रकारे नोंदवला। स्वतःच्या घरावर रोषणाईची देखील व्यवस्था केलेली आहे आणि मोठं प्रभू रामाचं हे पोस्टर आपल्याला त्यांनी इथे लावल्याचं आपल्याला दिसत आहे। त्यामुळे निश्चितच संपूर्ण देश उद्याच्या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि अशा प्रकारचं दृश्य आपल्याला देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळत आहे। आणि खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या घरावर इतकं मोठं पोस्टर लावलं, त्यामुळे हा देखील एक चर्चेचा विषय नागपूरमध्ये आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।